तर जय शिवराय भावांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज होते 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. तर आपण जन्मोत्सव निमित्त दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन येथे जात आहे. ते आहे जळगावतील कुसुंब्यापासून 1 किलोमीटर अंतरावर. तर आपण आलो आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची अप्रतिम अशी कलाकृती बघायला. चला मग बघूया. हा आहे शिवनेरी किल्ला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या साली झाला होता. हा आहे सिंहगड किल्ला, जो महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात स्थित आहे. या किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा किल्ला असे होते. या किल्ला समुद्री सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकला. या लढाईत तानाजी मालुसरे वीर मरण पावले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी म्हणाले, गड आला पण सिंह गेला. चला मग आता आपण पुढचा किल्ला बघणार आहे पावनखिंड. पावनखिंड किल्ला हा वीर बाजी प्रभू देशपांडे आणि मराठा मावळे यांच्या पराक्रमाने पावन झालेली पावनखिंड हा किल्ला आहे. भावांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रतिम असे किल्ले बघून आम्हाला खूप भारी वाटले. हे सर्व किल्ले बनवले आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल येथल्या विद्यार्थ्यांनी. त्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सर्वांनी 30 जणांचा एक ग्रुप बनवून हे किल्ले बनवले आहे. चला मग आता आपण पुढचा किल्ला बघणार आहे, तो म्हणजेच प्रतापगड. भावांनो, पुढचा किल्ला प्रतापगड किल्ला. प्रतापगड म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक भव्य किल्ला. प्रतापगड किल्ला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक भव्य किल्ला. चारही बाजूने जंगलाने वेढलेला हा किल्ला आहे. महाराजांचा आणि अफजल खानाच्या लढाईचा साक्षीदार हा किल्ला आहे. शिवप्रतापाने आजही आपल्या अंगावर शहारे आणतो. चला भावांनो, मग आता पुढच्या किल्ल्याची थोडीशी माहिती घेऊया. भावांनो, दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन येथे खूप शांतता होती आणि आम्हाला खूप भारी वाटलं. भावांनो, हा आहे रायगड किल्ला. रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला म्हणून सुद्धाही ओळखला जातो. हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बी या रायगड किल्ल्यावर झालेला आहे. किल्ल्याभोवती उंच भिंती व मजबूत बुरुज आहे. रायगड किल्ल्यावर बाजारपेठ, राजदरबार व राजमाता जिजाऊ यांची समाधी स्थळ आहे आणि हा किल्ला आधुनिक काळातील वस्तूंनी आता बनवलेला आहे. भावांनो, किल्ल्याची कलाकृती बघून मला खूप भारी वाटलं. भावांनो, त्या काळात शिवाजी महाराजांनी त्यांचे मावळे घेऊन ते किल्ले कसे बांधले असे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. तर भावांनो, हा किल्ला आहे देवगिरी किल्ला. भावांनो, हा आहे पुरंदर किल्ला. पुरंदर किल्ला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. हा किल्ला आहे साजवड गावाजवळ पुणे जिल्ह्यात आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. पुरंदर किल्ला मराठा साम्राज्यातील इतिहासातील एक महत्वाचा किल्ला सुद्धा आहे. किल्ल्याच्या परिसरात निसर्ग आणि दृश्य डोंगर आहे. पुरंदर किल्ल्याच्या धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. या किल्ल्यावर मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आहे. दीपस्तंभच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले किल्ले तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.